नमस्कार. सणासुदीच्या दिवसामध्ये आपण मार्केटमधून पदार्थ तर विकतच आणतो, पण आज आपण साखरेपासून असा पदार्थ बनवणार आहोत. एकदा बघितला ना तुम्ही तर मार्केटमधून विकत आणणार नाही. बाजारात हा पदार्थ भरपूर सारा महाग भेटतो, पण आज आपण घरच्या घरी एक वाटी साखरेपासूनच बनवणार आहोत. चला तर मग हा बनवायचा कसा हे पाहूया. सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली प्रोसेस तुम्हाला सांगते. हा जो पदार्थ आहे तो आपण आप्पे पात्रामध्ये करणार आहोत. तर बघा इथे मी आप्पे पात्र घेतले. स्वच्छ आप्पे पात्र घ्यायचं आणि ते रीळ घेतला आहे म्हणजेच दोरा. रीळ म्हणायचं झालं तर रीळ आपला जो छोटासा असतो त्याची साईज थोडीशी नाजूक असते, पण इथे आपल्याला हा दोरा घ्यायचा आहे मोठा, जो आपण हार बनवण्यासाठी वापरतो तोच दोरा इथे घ्यायचा आहे. तर इथे मी दुहेरी दोरा घेतलाय आणि जर वाटलंच तर इथे एकेरी सुद्धा दोरा घेऊ शकता, पण इथे मी दुहेरी घेतलाय कारण आपली जी रेसिपी आहे ती एकदम छान व्यवस्थित व्हावा. आणि दोरा घेताना थोडासा लांब सडकच घ्या म्हणजे त्याचा वापर चांगला मोठ्या प्रमाणात होईल. तर बघा आता आपण पात्रामध्ये थोडं थोडं तूप टाकून सगळं तूप व्यवस्थितपणे याला पसरवून घ्यायचं आहे. आणि हा जो दोरा आहे तो आप्पे पात्रामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना मी, त्याच पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करा. दोरा हा आप्पे पात्राला खाली लागेल इतपत आपल्याला त्या तुपामध्ये बुडवून घ्यायचा. आता ते आप्पे पात्र थोड्या वेळ बाजूला ठेवायचं. आता कढई घेतली, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची. 1 वाटी साखरेला पाऊण वाटी पाणी टाकायचं. अर्धी वाटीला कमी म्हणजेच पाऊण वाटी इथे साखर टाकायची. नंतर गॅसवर कढई ठेवायची आणि चांगली साखर ही आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. एकदम व्यवस्थितपणे सगळी आपली साखर या पाण्यामध्ये विरघळली पाहिजे. हा जो पदार्थ आहे ना तो तुम्ही मार्केटमधून आता सध्या तर गुढीपाडवा जवळच येत आहे, तुम्ही विकत आणायला जाल तर आपल्या भरपूर प्रमाणात महाग भेटतो, पण आपण घरच्या घरी फक्त 1 वाटी साखरेमध्ये भरपूर सारा प्रमाणात हा पदार्थ करू शकतो. तुम्हाला तर अंदाज आलाच असेल आपण काय बनवत आहोत, पण जर नसेल समजा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, न स्किप करता, म्हणजे तुम्ही सुद्धा बनवता वेळेस एकदम परफेक्ट बनेल. तर बघा साखरेचा पाक चांगला तयार झाला आहे का नाही ओळखायचं कसं. तर असा साखरेचा पाक तयार होत आला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं म्हणजे साखरेचा जो काळपटपणा असतो तो निघून जातो. तर इथे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. थोडासा पाक हातावर घ्यायचा आणि असं चेक करायचं, असं एक तार त्याला आली आहे का नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे एक तार एकदम व्यवस्थितपणे आलेली आहे. आणि जर तुम्ही जास्तच त्याला शिजवलं तर त्यामध्ये साखर तयार होते, त्यामुळे आपल्याला 1 तारपर्यंतच हा पाक शिजवून घ्यायचा. चांगला पाक शिजला, जे आपण मगाशी आप्पे पात्रामध्ये तूप आणि दोरा लावून ठेवला यामध्ये आपल्याला एक एक करून थोडं थोडं यामध्ये सगळं मिश्रण ओतून घ्यायचं. तर बघा सगळं मिश्रण यामध्ये ओतायचं आणि 1 तास आपल्याला असंच बाजूला ठेवायचं. तुम्हाला जर आप्पे पात्रात करायचं नसेल, ताटावर करायचं असेल तर ही एक प्रोसेस पण दाखवते. माझ्याकडून मिश्रण थोडंसं राहिलंय शिल्लक आणि थोडंसं शिल्लक राहिल्यानंतर ते थोडंसं थंड झालं. तर बघा थंड झाल्याच्या नंतर यामध्ये ना साखर जमा व्हायला चालू झालेली. तरी पण मी इथे ताट घेतले, ताटाला थोडंसं तूप लावलं, त्यावर दोरा ठेवला व्ही शेपमध्ये आणि हे जे साखरेचा पाक आहे तो यावर थोडा थोडा टाकून घेत आहे. तर तुमच्या लक्षातच आलं असेल आपण काय बनवलं आहे, म्हणजेच गुढीपाडवा स्पेशल आपण घरच्या घरी साखरेची माळ किंवा साखरेची गाठी किंवा गाठी, इथे तुम्ही काही म्हणा, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे आपल्या घरच्या घरीच बनवून तयार होते. 2 पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आणि सुद्धा आपल्याला 5 मिनटं लगेच असंच ठेवून घ्यायचं आहे कारण आपल्या पात्रामध्ये थोडंसं ते गरम राहतं. ते ताटावरचं पटकन व्यवस्थितपणे सेट झालंय, त्यामुळे याला मी 5 मिनटं असंच ठेवलंय आणि लगेच काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता काढताना सुद्धा आपल्याला ना एकदम व्यवस्थितपणे काढायचे, नंतर दोरातून ते बाजूला निघेल आणि जी गाठी आहे ती दोरापासून वेगळी होईल. त्यामुळे ना आपल्याला एकदम असं अलगदपणे बाजूला काढून घ्यायचंय. स्टार्टिंगला जो साखरेचा पाक होता तो पातळ होता, नंतर तो थंड होत चालला, त्यामुळे अशा पद्धतीने झालाय. त्यामुळे हे जे ताटावर केलेली गाठी आहे ती एकदम पटकन सेट झालेली. तर पाहू शकता एकदम आपली बाजारासारखीच घरच्या घरीच साखरेची गाठी बनवून तयार होते. या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या घरीच साखरेची गाठी नक्कीच बनवू शकता, म्हणजे साखरेची माळ पण बनवू शकतो याला. पाहू शकता सेम झाली आहे का नाही, आपली एकदम मार्केटमधून आणतो सेम तशीच. तर आता आप्पे पात्रामध्ये सुद्धा जी कशी झाली आहे ते पाहूया. तर बघा आप्पे पात्रामधली सुद्धा एकदम छान व्यवस्थित सेट झालेली आहे. अशाच पद्धतीने सेट झाली की आता लगेच हलक्या हाताने अलगद हाताने याला आपण बाजूला काढून घेऊया. बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान आप्पे पात्रामधली सुद्धा आपली साखरेची माळ छान तयार झाली आहे. या गुढीपाडव्याला अशी साखरेची माळ करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.